आम्हाला द्या म्हणालो. ओबीसीला 32% त्यातला 20% कमी करा आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलोत का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 350 जातील असं म्हणलोत का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळालं. आपलंच हे आरक्षण 1990चं 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या, यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत, काढून घ्यायचं नाही, पहिलंच आहे आमचं, हे भ्रम निर्माण करते. त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार, आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या अवमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं तरी ठेवायचं. याच्या अडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळेस. कारण राज्यात मराठी 50-55%. जर तशी वेळ झाली तर राज्याचं शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही, बेमुदत वर्ष एकदम मराठा. चलो धन्यवाद. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही आम्ही. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवत, मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेका करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलं. त्यामुळे टेन्शन नाही. हे बरोबर चालू, शांत राहा थोडं.